हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज आपल्याकडं मान्यवर मंडळी म्हणून काही प्रतिष्ठित नेते आहेत. त्या सर्वांना नाव घेतो त्यांचं, सर्वांना विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हावं. सर्वप्रथम स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ पालिका चालू तयार आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर घेऊन असं नसतं. त्याचबरोबर आज आपल्याकडे वेळावेळी काढून राजकीय गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असणार आहे आणि शिवसेना शाखा क्रमांक 214 त्या शाखेची उपशाखा प्रमुख आज त्यांच्या व्यस्त कारभारामधून इथे आले. त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर या मुंबईमध्ये कोणताही विद्यार्थी असू दे, दिवस रात्र कधीही त्याला प्रॉब्लेम झाला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आठवडा प्रयत्न करणार आहे, 24 तास उपलब्ध असणार आहे. आणि या वर्षीच्या सिनेट इलेक्शनमध्ये पुढे असणार माननीय श्री किशन सावंत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी करतो कोणताही कार्यक्रम चालू असताना आपल्याला गीतप्रज्वलन करायचं असतं. त्यासाठी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी गीतप्रज्वलन करून घ्यावं. तुम्हाला आपण मित्र आता ही पार पडलेली स्पर्धा, या स्पर्धेसाठी खास उद्देश असा की या जगात जवळजवळ 8 अब्ज जवळजवळ 8 अब्ज लोकसंख्या आणि समर्थ अन्नसामग्री 400 वर्षांनी बोलतो. जगी सर्वोच्च असा कोण आहे, बरोबर की नाही? तर त्या वक्तीप्रमाणे आज आपण
जगी सर्वसुखी असा होणं आहे. आज आपलं जीवन सेकंड मायक्रो सेकंडच्या काठावर आपण फिरत असतो. व्यस्त कारभारामुळं आपल्याला आपली कला जपता येत नाही. तर ऑनलाईन स्पर्धेच्या माध्यमातून शंकर ब्रह्मटे यांनी एक उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म पूर्ण करून दिला आपल्या कलाकारांसाठी. तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मी शंकर ब्रह्मटे विनंती करतो की मान्यवरांना त्यांनी पुष्प देऊन स्वागत करतो. स्वागत करा. त्याचप्रमाणे आपले राऊत सर यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह म्हणून स्वागत करायचं. त्याचप्रमाणे सवारी स्टुडिओचे सर्व सभा पालेकर सर यांचंही स्वागत करायचं. कोणताही कलाकार असू दे, तसे असो नसो, पण त्याला मोठं करण्याचं काम करतात ते आपले पालेकर सर. अतिशय उत्कृष्ट काम आपण छोट्या कलाकारांना पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतात. त्यांचंही आयोजकाच्या वतीनं अधिक स्वागत. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. तत्पूर्वी आम्ही शंकररावचं रिव्ह्यू करू. या स्पर्धेचं स्वरूप अगदी साधं सुटसुटीत होतं. जवळजवळ 50 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. काहींना यश आलं, काहींना अपयश आलं. इथे हार किती कोणाची नसते, स्पर्धेत सहभाग घेणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. काही नाही विचार असतो की ह्या व्हिडिओच्या मार्फत युट्यूबवरून काही पैसे कमावे, तर असा हा विषय नसतोच ना. कारण युट्यूबवरती ह्या एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं आणि त्यानंतर असं घोषित संवाद करणं, ह्यामध्ये येणारा जो खर्च आहे तो बरंच, त्या खर्चासाठी कमीत कमी 1 मिलियन व्ह्यूज तरी झाले पाहिजे. पण ते न होता ते काही झालं तरी पण आपल्या एवढा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं. त्याच्यामुळे कुणीही असा विचार करू नका की हा युट्यूब स्वतःचं चॅनल मोठं करण्यासाठी किंवा 2 पैसे कमवण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती, असा कुणी गैरसमज करून घेऊ नका. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या तळागाळातील जे कलाकार आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. तर त्यासाठी स्पर्धा होती. त्यामुळे हा विचार काढून टाका की हा जिंकला, हा हारला, ह्याला पार्श्वती झाली, असं काही भाग नसतो. इथे स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेता आहे. मी सर्वात पहिल्या फेरीत ज्यांनी पहिल्या फेरीतून बाद दिले होते त्यांना अपयश आलं. बाद झालं बोलू शकत नाही, पण त्यांना एकदा आणलं तर का समजा की कोणत्या काहीतरी नवीन गोठा काहीतरी करण्यासाठी, पण जिंकलेल्या व्यक्तीला अजून काय करणार. तो आपले अपयश आले ते अपयश मागून मागे टाकून पुढच्या वर्षी नव्यानं पुन्हा या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि यापेक्षाही चांगलं यश मिळावं अशी मी सर्वांना आवाहन करतो. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना अपयश आले त्यांचं नाव होतं स्पर्धा क्रमांक 2 संजय मावळकर. उपस्थित असतील तर त्यांनी त्यांचा सन्मान घेऊन घ्यावा. त्यानंतर स्पर्धा क्रमांक 4 गणराज काजरेकर उपस्थित आहेत का इथे. त्यानंतर स्पर्धा क्रमांक 5 पूर्णा पांचाळ.
त्यानंतर सुरेश गोड, स्पर्धा क्रमांक 10 अभिषेक कापडे, स्पर्धा क्रमांक 11 विजय पेडांकर. कोणी आले का? मी नावं घेते पटापट आहे कारण आपल्याला वेळ खूप कमी होत आहे. स्पर्धा क्रमांक 14 प्रगती खांडेकर, स्पर्धा क्रमांक 15 जयश्री गायकवाड, स्पर्धा क्रमांक 16 सूरज नाईक, स्पर्धा क्रमांक 17 आदेश कणी, स्पर्धा क्रमांक 18 कल्पेश हरेकर, कल्पेश हरेकर, स्पर्धा क्रमांक 27 सूरज जावळे, स्पर्धा क्रमांक 28 सखाराम झोरे, स्पर्धा क्रमांक 29 संभाजी शिरोण, स्पर्धा क्रमांक 30 ओंकार शिरोण, स्पर्धा क्रमांक 31 विजय जांगवी, स्पर्धा क्रमांक 32 वैभव पातेरे, स्पर्धा क्रमांक 35 अंकिता भोळ, स्पर्धा क्रमांक 36 सूरज चव्हाण, स्पर्धा क्रमांक 39 गणेश मळेकर. सर्व टाळ्यांनी स्वागत करते. स्पर्धा क्रमांक 40 अंडोली कुस्ते, स्पर्धा क्रमांक 41 अंकुश ढवाळे, स्पर्धा क्रमांक 47 तेजस मेढेकर, स्पर्धा क्रमांक 48 संकेत आगरे, स्पर्धा क्रमांक 50 सूरज भागडे, स्पर्धा क्रमांक 53 सुनीता करकरे, पहिल्या टप्प्यातील सर्व स्पर्धकांचं इथे सन्मान झालेलं आहे. मी राऊंड विनंती करतो की दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धकांनी त्यांनी ग्राउंड करावं. पहिला टप्पा पार करून दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचण्याची स्पर्धा होते आणि दुसऱ्या टप्प्यात त्यांना अपयश आलं अशी मी नाव घेता जाहीर करतोय. स्पर्धा क्रमांक 13 जितेंद्र पवार, स्पर्धा क्रमांक 19 आरती हुमणे, सर्वांनी टाळ्यांच्या वेळात स्वागत करायचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये अपयश आलं पुढच्या वर्षी नक्कीच अजून एक टप्पा पार करून पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचतील. स्पर्धा क्रमांक 20 राज मेडेकर, स्पर्धा क्रमांक 21 रुपाली दुर्गोळ, स्पर्धा क्रमांक 22 आकांक्षा बाबरी, स्पर्धा क्रमांक 23 दत्तगुरु आत्रे,
क्रमांक 24 विद्या पांचाळ, स्पर्धा क्रमांक 37 भक्ती मोरे, स्पर्धा क्रमांक 38 सिद्धी मोरे, स्पर्धा क्रमांक 43 विमल कोरवड, अतिशय चौशीच्या फायनलमध्ये पोहोचलेले. तिसऱ्या टप्प्यातील मी स्पर्धक असा नंबर वगैरे काय सांगत नाही. पहिले 3 नंबर फक्त मला घ्यायला केले जाते, बाकी सर्व स्पर्धक हे विजेतेच आहेत. म्हणजे पहिल्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात मी नाव पण बोलतोय की आता आपण प्रसिद्ध करून गोवा जायचं. स्पर्धा क्रमांक 1 मानसी धोनी, स्पर्धा क्रमांक 3 रोहित बोरगे, स्पर्धा क्रमांक 7 स्वप्नील कोलगे, स्पर्धा क्रमांक 35 प्रतीक्षा भांडकर, सिद्धेश मेस्त्री, स्पर्धा क्रमांक 24 रोशनी बियर, स्पर्धा क्रमांक 42 सागर आगरे, स्पर्धा क्रमांक 45 श्रेया कदम, स्पर्धा क्रमांक 51 सोनाली नात्रे,
मी 2 नंबर स्पर्धकाचं नाव घेत होतो. आपोआप आपल्याला 1 नंबर स्पर्धकाचं नाव समजलं जाईल. आणि 2 नंबर स्पर्धकाचं नाव आहे निलेश जाधव. निलेश जाधव नाही आहेत. आणि विजेते आहेत अनिकेत चव्हाण. अनिकेत चव्हाण इथे नाही, त्यांचे बंधू आहेत. तर त्यांना आम्ही खूप शुभेच्छा देतो. मांडवचे असते विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. आणि सावंत सर्वांनी एकत्र या, सर्व आईबाबांनी, सर्व मान्यवरांनी एकत्र या आणि विजेत्यांचा सत्कार करा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. त्या तुमच्या सर्वांची स्पर्धा यशस्वी झाली आणि असेच नवनवीन कलाकार आपल्याला घडवायचे. अनिकेत चव्हाण अनिकेत चव्हाण स्पर्धा दुसरे विजेता, अतिशय उत्कृष्ट गायक केलं. मी यांनी त्याला पहिल्या टप्प्यापासून होतो. मित्रांनो, एखादा सोहळा करावा किंवा एखादा कार्यक्रम करावा हे एकदम सहज शक्य असतं, पण त्यात सातत्य राखणं खूप मोठी गोष्ट असते. आता या माळीमध्ये हे पर्व दुसरं पूळ या माळीमध्ये ओवलं गेलं. अशीच असंख्य पोळं ओवली जावी आणि मोठा हार बनावा अशीच मी आपल्या कमिटीला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी त्याला विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द संबोधित करावं. राजकीय कार्यक्रम करतो, पण हा एकदम वेगळा कार्यक्रम होता. मी बघत होतो की संजय थोडं असलेली जी टीम आहे तुम्ही जे आता बरोबर एक मन म्हणून आलं. मला असं बरेच जण हे गावाकडचे असतात आहे, म्हणजे मुंबईत तर आपण आहोतच, परंतु गावातील जास्त लोक आहेत. आणि हा एक प्लॅटफॉर्म त्यांनी दिला आहे. जर बघितलं गेलं तर विविध कार्यक्रम होत असतात. आपल्या मराठी माणसांना कुठे चान्स मिळत नाही. बऱ्याचदा असे कार्यक्रम खूप कमी होतात. मराठी माणूस, सामान्य माणूस असं कार्यक्रम घेतला आहे. बरोबर माझ्या अंगावर शाळे आले. सरांनी सुद्धा खूप मदत केली. त्याच्याकडे मी ऐकलं त्यांची जी टीम आहे आणि एवढं सगळं म्हणजे स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यापासून तुम्हाला कार्यक्रम घेण्यापासून हा हॉल खूपच एक सामान्य माणूस असून सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो. आम्ही कार्यक्रम घेतो, पण आमचे कार्यक्रम मला वाटतं यांच्यापुढे किती पडावे. आणि मी माझं नाव किसन सावंत, मी कॉलेजचा प्रोफेसर आहे. त्याचबरोबर आता मुंबई विद्यापीठाचं इलेक्शन येते, त्याचा मी उमेदवार आहे. पूर्ण महाराष्ट्रातनं 10 पैकी मी 1 आहे. तर मला वाटतं की सगळा बोलवलं कार्यक्रमाला. तर मी काही एवढा मोठा नाही आहे, एकदम सामान्य माणूस आहे. पण 10 वर्षानंतर मला एक संधी मिळाली की विद्यार्थ्यांचे कार्यक्रम काही समस्या असतात, विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही. महाराष्ट्रातला हा पूर्ण मोठ्या विधानसभा असते, जसे MLA निवडून जातात तसंच असतं. आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, आपल्या मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी मी 10 वर्ष प्रयत्न करत होतो. आणि ही संधी केवळ न्याय नाही, तशीच संधी तुम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. हे 2रं वर्ष आहे आणि खूप खूप हा कार्यक्रम छान मला बरं वाटतं. मलाही खूप खूप शुभेच्छा की पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानेन की त्यांनी जो स्टुडिओ ओपन करून म्हणजे तुमच्यासाठी उपलब्ध केला. या जगात कोण कोणाचं नाही आहे, पण जर तुम्ही बघताय महाराष्ट्राची कशी वाट लागत चालली आहे. मराठी माणूस बाहेर फेकला जातो आहे आणि गुजराती इतर परप्रांतीय इथे गेलेला आहे. तर मराठी माणसाला कोणी सपोर्ट करत नाही, आपले वाद असतात. परंतु याला एक वेगळं वळण सरांनी मदत केली. तुमची टीम आहे, मी आहे, तुम्हाला काही गरज लागली तर या सरांबरोबर संपर्क आहे तुमचा. महाराष्ट्रात कोणत्याही कॉलेजचं काही
मला सहयोग बोलवा आणि तुम्ही सर्कस जाण्याने मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांची टीम त्याचबरोबर सगळ्यांचा सत्कार तर त्यांनी केलाच, पण मला असं वाटतं की सरांचाही सत्कार करावा. मी यांना विनंती करेन की सर आपण छोटंसं सन्मान आपण सगळ्यांना त्याचप्रमाणे राहुल सरांनी विनंती करतो त्यांना आपल्या बरोबर व्यक्त करायचं. पालेकर सर आपण आपलं बरोबर व्यक्त करा. सर तुम्ही आमच्या पाठीचे असतात. नमस्कार. उपस्थित पोलीस स्पर्धक आणि त्यांचे नातेवाईक असतील तसेच मान्यवर. ॲक्च्युली स्टुडिओमध्ये बोलणं खूप सोपं असतं आणि ते सगळ्यांसमोर बोलायला भारी पडतं आहे. समोर गायक असतात, गायकाला सांगणं हा जो गेला तो आपल्याला आपलं कसं घ्या थोडं सांभाळून घ्या. गेल्या वर्षी पण स्पर्धा भरवली होती शंकर कळंबाटे आणि जनार्दन कळंबाटे दोन बंधूंनी, आणि यावर्षी त्यांचं हे दुसरं वर्ष आहे. तर सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण आपल्या मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातून किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, अशा ठिकाणी असे उपक्रम भरवले जात नाही की ज्यामुळे आपल्या गावातून जे खरोखर या क्षेत्राकडे वळायला बघतायत त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. या दोन बंधूंनी हे पाऊल उचललं, खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांना असं पाऊल पण उचलत नाही, तर त्यांचं पहिलं अभिनंदन. खरोखरच चांगला कार्यक्रम आहे. त्यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती ते नवीन नवीन गायकांना संधी देत असतात आणि आजपर्यंत त्यांनी ते कार्य करत आले आहेत. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की मी असंच कार्य करत राहा, जेणेकरून नवनवीन कलाकार घडत राहतील. आता झाली या वर्षाची जी स्पर्धा होती त्यामध्ये मला वाटतं 53 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि विजेता हा काय कोणतरी एकच होणार असतो, भाग घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर बऱ्याचशा कलाकारांचं मी बघितलं, गायकांचं, की त्यांनी कॉपी सॉंगवरती गाणी म्हटली होती. म्हणजे एखादं हिंदी गाणं असेल की त्याच्यावरती शब्द छापलेले असतात, तशी गाणी सादर केली होती. तर स्पर्धेसाठी असं नाही चालत. जर मी आता गाणं बोललो, नुसतं गाणं नाही बोललं तर तुम्हाला गाणं आठवेल. आठवलं गाणं काय, कोणतं गाणं? हा, पण त्याच्यावरती आपण मराठी शब्द लागले की आपण ते गाणं गातो. पण मूळ संगीतकाराने ते गाणं रचलं आहे. संगीतकार जेव्हा गाणं रचतो, संगीतकार म्हणजे कोणतो ताल लावतो. पहिल्यांदा फक्त शब्द लिहिलेले असतात, की शब्दांना ताल लावण्याचं काम संगीतकार करतो. जसं आपले अजय अतुल आहे, शंकर महादेवन आहे, अय्यर रहमान आहे, हे लोक काय करतात तर पहिली ताल लावतात शब्दांना. जसे शब्द असेल त्यानुसार ताल लावले जाते. म्हणजे एखादं गाणं सॅड असेल, दुःखी असेल तर तशी ताल लावली जाते. आपण काय करतो, दिवसाचा दिसते की हे जर गाणं असेल त्याच्यावर गणपतीचं गाणं आपण सांगतो. म्हणजे गणपतीचं आगमन होणार आहे आणि ती चाल आहे अशी. त्यावर गणपतीचं गाणं कसं वाटेल. तर हा जो मुद्दा आहे तो आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे, ओरिजिनलला आपण पुढे गेलं पाहिजे. मराठीमध्ये बरीचशी गाणी आहेत जी आपण स्पर्धेमध्ये गाऊ शकतो. जी कॉपी केलेली गाणी आहेत ते गाऊन आपण स्पर्धेत पुढे जाऊ शकत नाही. किंवा जीवनात सुद्धा जायचं असेल पुढे तर नवीन गाण्याकडे तुम्ही कल घ्या. तसेच जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांपैकी किती जण शिकले आहेत किंवा शिकता आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शिकला नाही, सा कुठे आहे, रे कुठे आहे, ग कुठे आहे. ग मध्ये ग कोमल आहे, ग शुद्ध आहे, म तीव्र आहे, म शुद्ध आहे, प आहे, ध धनी धनी सा. तर हे जे प्रकार आहेत तुम्ही शिकले पाहिजे, तरच तुम्ही पुढे पुढे हळूहळू एक एक स्टेप एक एक पाऊल पुढे जाऊ शकता. तर त्यासाठी शिकणं गरजेचं आहे. पुढे जायचं असेल आपल्याला तर शिकणं गरजेचं आहे. तर किती जणांची अशी अपेक्षा की आपल्याला पुढे या क्षेत्रात जायचं आहे, संगीत क्षेत्रात किंवा संगीत क्षेत्रात म्हणा.
तर त्यांनी तुम्ही प्रथमतः कुठलातरी गुरु करा. गुरु खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गुरुशिवाय मार्ग मिळत नाही. जे काय आपण शिकतो धडपडतो ते गुरुच आपल्याला सांगू शकतो की आपण इथे चुकलो आहोत किंवा इथे भूल गेलो आहे, ही स्केल पाहिजे, ही स्केल नको होती. आपण गाणं जेव्हा निवडतो तर गाणं कुठल्या स्केलला ओरिजिनल आहे जो गायला आहे ही स्केल कुठल्या आपण स्केल कुठली घेतो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट आहे शब्दांचा उच्चार. शब्दांचा उच्चार खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पाणी म्हणायचं तर पाणी म्हणायचं हे खूप महत्त्वाचं आहे. जर बोलीभाषेचं गाणं असेल तर पाणी चालतं आणि शुद्ध मराठीमध्ये असेल तर पाणी घ्यावं लागतं. जेव्हा मी गायकांकडून गाऊ घेतो त्यावेळी हे शब्दांचे उच्चार सूर ह्या गोष्टी बघतो. आता हे गाणं आलं होतं, मी संगीतबद्ध केलं होतं, वाजवणा तुझी मधुर असेल. तर ते गाणं गाण्यासाठी जवळजवळ गायचे मी 4 तास घेतले. पण ते आज गाणं जवळजवळ महाराष्ट्रभर लोकांनी ते उचलून धरलं. का तर ते गाणं चांगलं झालंय. ते पण त्या गाण्याच्या मागे 4 तास गाऊन घेतलं हे तुम्हाला माहीत नसतं. त्यासाठी तुमची मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं ध्यास म्हणजे सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर मध्ये सोडला तर त्याचा काही उपयोग नाही. सातत्य असेल, रियाज असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता.
जीव माय बाबा वन वायो वेदना खेळ मांडला मांडला खेळ मांडला मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला 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 मांडली गाडीत भात खेतला बसा तुझा तुझ वाटला की बघा खेळ मांडला दागिते गा पहिलं पान पाठीशी तुझा उभा तो तुझ्याच सुंदरात खेळ मांडला अजून काय तुम्हाला विचारायचं आहे का काही लेडीज काहीच नाही ना शंका वगैरे काहीच नाही तर यापुढे जे या स्पर्धक आहेत त्यामध्ये कोण कोण शिकणार पुढे गाणं जे शिकत असतील नसतील जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर शिकणं गरजेचं आहे शिकणार तर पुढे जा आणि आमच्याकडे पण संधी उपलब्ध आम्ही नवीन नवीन गाणी बनवत असतो जर खरोखर तुम्ही वाटलं की गाणं तुम्ही गाऊ शकता त्या नवीन पद्धतीचं तर आम्ही आहोतच पण शिकणं गरजेचं आहे शिकत राहा आणि गात राहा गाते राहो जिथे राहो जेवढं गात तेवढं चांगलं आहे कारण आपण एकमेव असे जे कलाकार जी लोक असतात तीच लोक आनंद वाटू शकतात दुःखात सहभागी होतात म्हणजे सहभागी होऊ शकतात काहीही पैसे न घेता म्हणजे तुमचं गाणं तिकडे वाचतंय तिकडे त्याचा आनंद घेत असतात त्यांना काही पैसे द्यायला लागत नाही काही नाही आपण खूप मोठं काम करतो आपण त्या ईश्वराचे खूप मोठे म्हणजे आपल्याला हात असतो त्यामुळे आपल्याला ही देणगी मिळालेली आहे जी आपल्याकडे आहे ती आपण वाढवणं गरजेचं आहे आणि ती जर आपण सांभाळली नाही तर आपण दुर्दैवी असं म्हणावं लागेल बस धन्यवाद आता नवीन कोणी स्पर्धक आले असतील ज्यांना प्रशस्तीपत्र मिळालं नसेल आमच्या गुरुच्या 3 नावं आहेत मी नाव देतो विदिता शिवण संभाजी शिवण आणि ओंकार शिवण तिघांची एकच पद्धती आहे समोर वाटतं आपली स्पर्धा चालू करण्यापासून शेवटपर्यंत ज्याने खरंच पायाला भिंगली लावणं म्हणा किंवा डोक्याला हेडफोन लावणं म्हणा कंटिन्यू विनंती करतो त्यांनी स्पर्धकांना सन्मानित करायचं अजून नवीन कोणी स्पर्धक आले असतील तर कुठं त्यांनी आपण नाव द्यायचं नवीन कोणी स्पर्धक आले का सुनील बोर्ड याने आपण कसं घेऊन जायचं बरोबर सर मुंबईच्या गणपती जीवनामध्ये थोडा उशीर होतोच म्हणून आज मेगावा हा संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण करण्याचं ज्याने काम केलं ज्यासाठी अहोरात्र मेहनत केली म्हणजे पालिका सर असू देत जनार्दन कांबळे असू देत शंकर जनार्दन कनमटे असू देत शंकर बनवले असू देत मी शंकर बनवणे विनंती करतो की जनार्दन कनमटे सन्मानित करायचं
कोणत्या संकटामध्ये अगदी पाठीशी खंबीर उभा असणारा भाऊ दिनेश कांबळे. त्याचप्रमाणे प्रत्येक उपक्रमांमध्ये या युट्यूब चॅनल माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक उपक्रमांमध्ये धर्माने साथ देणारे खांद्याला उभा राहणारे आमचे सगळे लोक भाऊ त्यांचे सन्मान करावा विनंती करतो. पालखीसाठी विनंती करतो त्यांनी सगळे त्यांचं सन्मान करावा. त्याप्रमाणे अभिषा आणि पाले असं त्यांनी पुढे केलेलं होतं. आयोजकांना आपण त्यांची सत्ता करणार. त्याप्रमाणे आपले शंकर परमाटे सहभागी होते अमिता शंकर परमाटे यांनी स्टेजवरती होते. शंकर परमाटेचा बॅकग्राऊंड मला आठवत नाही. मी बरोबर विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा. शंकरजी या. या. नाही या. या कार्यक्रमात सर्वात वरिष्ठ आणि प्रमुख मला हरकत वाटणार नाही. कृपया बाकी बाकी मान्यवरांनी वाईकडून घेऊ नका. तेव्हा प्रमुख मला हरकत नाही. पतीचे चक्कर हरवल्यावरती अगदी 3-4 मुलांना मोठं करणं आणि ह्या लेवलला घेऊन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण कदाचित शंकर परमाटे खूप मोठी वेळेस कमी होतं. त्यानंतर त्यांना कौलाने वाढवून त्यांना मोठं करणं आणि आता लोकसेवेमध्ये असं करणं अडचण नाही. त्याचं आमच्या आई धारा चालवतो. आई तुमच्या आधी सन्मान करतो. काय करायचं स्वागत करावं असं आई जन्माला आला तर खूप प्रमाणात होती आणि खूप जण पुढे येते. मी विनंती करतो सावंतला विनंती करतो आणि आमचा सन्मान करावा.
कार्यक्रमाचे आयोजक कधी कोणताही असू दे, क्षेत्र कोणतंही असू दे, आज प्रमुख उपस्थितीमध्ये खूप मान्यवर यायचे होते, पण काही कारणास्तव काही गणपतीची तयारी असेल किंवा इतर काही कामं असतील किंवा त्यामध्ये आमचे गणेश किरवे सर दोन मिनिटांवरती पोहोचले. जगताप सर डावी असल्यामध्ये येऊ शकले नाही. रवींद्र मटकर सर, कारण की तुम्हाला माहिती असते अखिल महाराष्ट्र कुंभी सेवा संघाचे माझे अध्यक्ष होते. तसंच सचिन राऊत सर, राजेंद्र गोवड आहेत, सचिन काटकर असो, संतोष कोल्हाटे, विजय रामोरे, विलास मते, असे असंख्य अशी मोठी मान्यवर होती मान्यवरांची. पण आज काही कारणास्तव इथे येऊ शकत नाही, तर त्यांचंही मी शब्द आभार मानतोय. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये विशेष सहकार्य झालेलं होतं ते म्हणजे सुभाष भांबरकर आयोजक आहेत, आयांश कांबाटे, अक्षता कांबाटे, जय माऊली मित्र मंडळ चंद्रवाडा वालकेश्वर या मंडळाचंही खूप मोठं योगदान आहे ह्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धा असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे, त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तसंच ऋतिका गावडे, अमिषा कांबळे, अंकिता कांबळे, सानिया कांबळे, साक्षी गुजराती, रमाकांत मंडळ, सोनाली गुजराती, श्री भैरी भवानी बेंजो मुर्तवडे, कोणी आलेले प्रतिनिधी भैरी भवानी बेंजो मुर्तवडे यांचंही खूप मोठं योगदान असतं. आमच्या पंचवर्षीमध्ये कधी कुठे लागलं तरी ते वाईल असतात, कोणत्याही प्रकारचं सहाय्य असू दे. नंतर गणपत कावटे, केतन तांबडकर अशी सगळी मान्यवर मंडळी विशेष सहकार्य द्यायचं असतं रेग्युलर. आता जवाहर कांबळे आजची स्पर्धा चालू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यस्त करावं म्हणजे रेकॉर्डिंग केल्यानंतर ह्या स्पर्धेचे पहिल्या टप्प्याचे 52 व्हिडिओ, बरोबर सर, 52 व्हिडिओ, नंतर दुसऱ्या टप्प्याचे व्हिडिओ, तिसऱ्या टप्प्याचे व्हिडिओ, आपला एवढा वेळ खर्च करून त्यातून बारीक गोष्टी बाजूला करून हे 12 हिरे सगळे हिरे तर 52च आहेत, पण थोडा त्याला पॉलिश करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सर बोलल्याप्रमाणे पुन्हा संगीत शिका. आता टॉप 3 मध्ये काही बोलतात की शिकायची इच्छा आहे, तर पुढच्या स्पर्धेमध्ये करायची त्याच्यापेक्षा 1 नंबरची ट्रॉफी आपण मिळेल अशी अपेक्षा करू. आणि घरी सर आपण दोन व्यक्त करायचं. नमस्कार, माझं माझं नाव आदेश मिळवले, गोवागर आरेगाव. गोवागर माहिती आहे सगळ्यांना. शंकर कलामंडळ ऑनलाईन डान्स स्पर्धा 2023-2024 सर्वप्रथम सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे अधिक अभिनंदन. आणि 1-2-3 त्यांचंही खूप अभिनंदन. आणि जे ज्यांचं नंबर नाही आले त्यांचाही खूप म्हणजे त्यांना पुढे वाटतं स्फूर्ती माझ्याकडे. आणि खरंच म्हणजे शंकर कलाकारांसाठी माणूस म्हणजे तुम्हाला एवढं प्रोत्साहन देत आहे की म्हणजे असं कोणाला प्लॅटफॉर्म भेटत नाही. खरं म्हणजे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय तुम्हाला एवढं प्लॅटफॉर्म तुम्ही देत आहे, त्याची तुमची कला तुम्हाला जोपासायची ती सगळ्यांसोबत म्हणजे प्रेझेंट करायचं आहे. म्हणजे एवढंच तुमचा कार्यक्रम हे करतात कार्य करतात तुमच्यासाठी. तर त्यांचं खूप मनापासून आभार. आणि मला जास्त बोलता येत नाही, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी दोन संपवतो. धन्यवाद. अजून या स्पर्धेत सहभाग घेणार आहे सर्व स्पर्धकांना विनंती, कोणाला काय बोलायचं बोलून बरोबर व्यक्त करा.
डोळ्यातून असलेला आहे. कारण आपलाच मुलगा आपलाच मुलगा आज पुढे मोठे मोठ्या आईला कळलं की दुःखाची आठवण आनंदाची आठवण. आणि ज्या माझं ज्याचा फर्स्ट नंबर आला त्याचं नाव ठरलं आणि तर त्या दादाने खरंच चांगलं गीत सादर केलं. पण त्यामागं तुम्ही बोलला होता की म्हणजे असे रोल नाही केलं असं काय नाही, पण त्यामध्ये कारण का आता हा दुसरं वर्ष आहे. मी हा पहिल्या दुसऱ्या वर्षामध्ये दुसरा पर्व आहे बरोबर. दुसऱ्या पर्वामध्ये हा मी पहिल्यांदाच आलो. मी पहिल्यांदाच आलो. पहिल्याच फेरीमध्ये बाद झाला. माझी पहिली चूक कोणती होती साहेब सांगायला झालं ना तर माझं गुरु सचिन दादा कदम आहे. ते शक्तीतुर्यामध्ये दाखली नृत्य करतात आणि मी माझे म्हणजे पहिल्यापासून मी माझी स्वतःची हे नाही सांगेल. तर त्यामध्ये माझा सांगण्याचा उद्देश आहे की एवढा की ज्याप्रमाणे आपण बोलला की गायलेला गीत नसा खेळ मांडलेला हा गीत गायलेला आहे. त्याच्यामध्ये जरा मला खंत वाटली की म्हणजे हिंदी असतं का त्याच्यावरती मराठी शब्द खेळ मांडलेला हा गीत आहे तर त्यामध्ये ज्यावेळी ते बॅनर होते किंवा तो मेसेज टाकण्यात आला त्यावेळी असं सांगितलं नव्हतं की गायलेलं गीत परत गावं किंवा गायलेलं गीत आहे ते परत गायचं नाही. ते गायला अर्थ नाही. तेच तर त्यामुळे मला थोडं खंत वाटतं. पण कारण का मी शब्द माझ्या मनामध्ये ठेवतो. कारण त्या आईने ज्यावेळी आपला कोणीतरी पुढे जातो ना त्यावेळी मागून खेचणार कोणी नसावा. समोर बोलायचं ठीक आहे मानतो मी पण माझ्या खेळपट्ट्याचा राहणार आहे. आणि माझी ओळख सांगायची झाली ना तर मी नारायण मालिक श्री नारायण मालिक यांचा पुत्र खेड तालुक्यातील बैरवली गावामध्ये भागनेवाडीमध्ये माझ्या पप्पांचा म्हणजे मी खेडपट्ट्यातला असल्यामुळे माझ्या पप्पांचा एक खालूबाजीचा व्यवसाय आहे. खालूबाजीमध्ये ते सनई वाद्याचं काम करतात. आणि खरंच सांगायचं झालं प्रत्येक बोलावर बोल ठेवून सनई वाद्य करतात. ज्यावेळी लग्न समारंभामध्ये कोणता कार्यक्रम असतो ना सनई वाद्य आणि आमच्या बैरवली गावामध्ये फेमस आहे खालूबाजी. तर त्यामध्ये मला बोलण्याचा उद्देश होता की खेळ मांडलेला हा गीत आहे ते गायला आहे. त्यावेळी माझी चूक स्वतःची मी स्वतः सांगतो कारण का मी पहिल्या फेरीमध्ये बाद झालो आणि मला एवढा अनुभव नव्हता. दुसरा पर्व होता त्यावेळी आणि आमचे राजेंद्र साहेब गोड माहीत आहे ते हिंदी समाजाचे साहेब ते माझ्या ओळखीचेच आहे. माझ्याच गावातले खेडपट्ट्यातच आहे पणाजी गावातलेच आहे. ते आज कार्यक्रमाला उपस्थित राहिले तरी मी त्यांना मॉर्निंगला कॉल केला होता की साहेब येणार ना ते बोलले आज काही कारणास्तव थोडंसं नाही येणार किंवा उशीर होईल. मी बोललो ठीक आहे. त्यानंतर नाही कॉल आला वगैरे काय नाही बोललो ठीक आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणी असतात समजून पण घेतलं पाहिजे. समजून घेतलं तर पुढे जाता येईल. माझी चूक सांगतो माझी चूक कोणती होती ज्यावेळी मी व्हिडिओ केला त्यावेळी म्हणजे असंही होतं की मोबाईल हलवला नाही पाहिजे बरोबर ना साहेब. मोबाईल हलवला नाही पाहिजे. अजून पण ते मला नियम स्पष्ट माहीत आहे. मी पण ज्याप्रमाणे बघायला गेलं तर मी पण एक ढोलकी पडतोय. माझे बात सांगायच्यानंतर मी एक ढोलकी पडतोय आणि विराटमध्ये मी राहतो. सांगण्यामागचा एक उद्देश आहे मी विराटमध्ये राहतो. मी विराट ट्रेनमध्ये 9:30ची ट्रेन आहे. 9:30ची ट्रेन मोबाईल आणला 9:30च्या ट्रेनमध्ये मी गवळण सादर करतो. म्हणजे आता भजन वगैरे असतात ना त्यामध्ये गवळण सादर करतो. आणि त्या आताचे मी झालं ना पहिल्या फेरीमध्ये त्यावेळी मी माझी माय आम्ही गीत सादर केला. त्यामध्ये माझी एक चूक मला नंतर समजली की त्यामध्ये मी टेरेसवर गेलो मुंबईसारखं ठिकाण असेल तर टेरेसवर जाणार. त्यानंतर मी प्रत्येकाचे व्हिडिओ बघितले. खूप छान वाटलं. प्रत्येकाच्या आपल्या कोकणपट्ट्यातून असा एक गायक निघतो असा एक चांगला स्पर्धक निघतो आणि स्पर्धा चांगली भरवले त्यामधून एक प्रोत्साहन मिळतं शिकण्याचा. तर खरंच मी खूप धन्य आहे असं बोलण्यासाठी. त्यावेळी मी असं मला त्यावेळी रडायला आलं की माझ्या शब्दामध्ये ठेवलं. अरे त्या आई ज्यावेळी आईचा आई पण समजतं ना त्यावेळी खूप दुःख होतं. कारण का ते आनंदाचे अश्रू होते आणि आनंदाच्या अश्रूमध्ये आपण सहभागी झाला पाहिजे. थोडंसं काय बोलणार पण थोडंसं मला असं खंत वाटते कारण का आता हा दुसरा पर्व आहे. दुसऱ्या पर्वानंतर तिसरी पर्व होतच राहणार आहे. म्हणून मी थोडंसं माझे शब्द उलटण्याचा प्रयत्न केला.
धन्यवाद दादा. आपण आपलं मनोबल व्यक्त करत खूप खूप आभार आहे. अजून मला कोणाला अजून कोण बोलणार आहे? काय मनोबल व्यक्त करा. एवढी मोठी सभा आयोजन केली आहे. हॅलो. नमस्कार, माझं नाव विजय गोविंद आहे. जवाहरमधून आहे. कोणाला जर मनाला दुःख झालं असेल तर खरंच मनाला दिलगिरी व्यक्त करतो. कारण का जे होतं ना ते मग माझ्या पद्धतीने होतं. खरंच कोणाला लागलं असेल मनाला तर दिलगिरी सर्वप्रथम सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. इथे मला वाटतं 52 स्पर्धकांनी सर्वांचे व्हिडिओ ऐकले. सगळ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने गायन केलेलं आहे. खूप चांगले गात आहेत. म्हणजे खास करून ती प्रतीक्षा म्हणून त्यांचा आवाज मला खूप आवडलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने सर्वच गायक करतात. आणि असेच तुम्ही शंकर कलामध्ये आयोजित ऑनलाईन गीत गायन स्पर्धेमध्ये सगळेजण सहभाग घेत राहा. असं कुठं नमूद केलेलं नाही की ह्या स्पर्धेला तुम्ही नाही विजयी झालात म्हणून दुसऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही. तर आपल्या इथे ही पर्व चालूच राहणार आहे. अजून तुम्ही सहभागी सगळ्यांनी व्हा, प्रयत्न करा, चांगल्या पद्धतीने गायनाचे क्लास लावा. श्री पालकर सर म्हणजे ते क्लासेस वगैरे उपलब्ध आहेत सर्व.